स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सौ लताबाई सोनार यांचा स्थायी समिती सभापती पदाचा पदग्रहण सोहळा संपन्न। धुळे शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घटना ठरलेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात आज पार पडला। नवनियुक्त सभापती म्हणून सौ लताबाई सोनार यांनी पदाची सूत्रे स्वीकारली। या पदग्रहण सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सौ लताबाई सोनार यांना पदभार देण्यात आला। यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान यावेळी मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहून पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। स्थायी समिती पदापदी स्थायी समिती सभापती मातोश्री माझ्या लताबाई चंद्रपूरदा यांना माननीय मुख्यमंत्री, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच धुळे शहराचे पालकमंत्री रावल साहेब, गिरीश महाजन साहेब, आमचे लाडके आमदार धुळे शहराचे माननीय अनुभाई अग्रवाल, त्यात राजवर्धन कदमबांडे साहेब, हे जिल्हाध्यक्ष जयेंद्र शेठ अंबळकर व धुळे ग्रामीणचे आमदार राम मदाने, तसेच माजी आमदार कुणालदास बाबा पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही पदभार स्वीकारला आहे। आणि भविष्यामध्ये यांच्या सर्वांच्या सहकार्याने पालक जयकुमार भाऊ, तसेच आमदार अनुभाई अग्रवाल, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याने धुळे शहरातील ज्या मूलभूत समस्या असतील ते चांगल्या प्रकारे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि एक नवा कुठेतरी अध्यायाची सुरुवात होईल यामध्ये आम्ही काम करू। धन्यवाद।